आजच्या आपला व्हिडिओचा टॉपिक आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. कम्प्युटर इंजिनिअरिंग काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. असं म्हणलं जातं या ब्रांचबद्दल सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे, कारण की सगळी मुलं ज्यांना कमीत कमी टक्के असू द्या, म्हणजे अगदी 2% असो द्या किंवा 80% असू द्या किंवा 90% असू द्या, अशा सर्व मुलांना एकच ब्रांच हवी असते, ती म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग. आता ही ब्रांच त्याच्याबाबत सगळ्यांना माहितीच आहे. सध्या खूप डिमांडिंग ब्रांच आहे आणि मुलांच्या मनात हा प्रश्न असतो किंवा नसेल आजकाल, की कम्प्युटर इंजिनिअरिंग घ्यावी की न घ्यावी. कारण त्यांनी पूर्ण ठरवलेलंच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग घ्यावी. पण तरीही मुलांना ही आवडणारी ब्रांच किंवा हवी वाटणारी ब्रांच, जिला आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणतो, ही का घ्यायची असते? याच्याबद्दल आपण आज चर्चा करू. त्याच्यामध्ये आपण मुख्यतः 2 पॉइंटवर बोलू. कम्प्युटर इंजिनिअरिंग का करावी आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग का करू नये? तर त्यातला पहिला पार्ट बघूया आपण, कम्प्युटर इंजिनिअरिंग का करावी? का करावी याच्यासाठी काही खास कारणे आहेत, जे आपण काही थोडेफार कारणं त्यात पाहूया, जी की मुख्य कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे, की जास्त करिअरच्या संधी. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग करताना आत्ता सध्या इतर ब्रांचच्या तुलनेत करिअरच्या संधी जास्त आहेत. कारण की ह्या कम्प्युटर इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांना काम कुठे मिळते? तर पहिली गोष्ट आहे आय टी इंडस्ट्री. आजकाल मोठमोठ्या शहरात आय टी इंडस्ट्री म्हणजे आय टी कंपन्यामध्ये त्यांना इझिली जॉब मिळू शकतो. त्यामुळं आय टी इंडस्ट्री हा त्यांचा एक प्रमुख सोर्स आहे. त्याचबरोबर ते स्वतःचं स्टार्टअप टाकू शकतात. स्टार्टअप हा एक त्यांच्याकडे उत्तम पर्याय असू शकतो. अजून काय सांगता येईल तर डाटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, AI या आत्ताच्या जे टेक्नॉलॉजी आलेली त्याच्यामुळेही त्यांना करिअरच्या काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामुळं सध्या विद्यार्थी, त्याचबरोबर गेमिंगसुद्धा हा एक पर्याय आहे, ज्याच्यामुळे मुलं करिअरकडे गेमिंगला करिअर म्हणून पाहत आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळे मुलांना एक करिअरच्या जास्त संधी दिसत आहेत. आय टीमधलं लाईफ त्यांना खुणवतं. आय टीमध्ये आज जे चकाचक एसीमधलं लाईफ आहे किंवा आय टी कंपन्यामधलं जे हाय-फाय लाईफ म्हणतो, त्या सगळ्यातलं आकर्षण मुलांना असतं आणि एक चांगल्या प्रकारचं काम कम्प्युटर इंजिनिअरिंग करणाऱ्या आय टी क्षेत्रात करू शकतात. म्हणून मुलं शक्यतो कम्प्युटरला प्रेफरन्स देतात. दुसरं एक त्याचंच कारण असू शकतं किंवा आहे, जे म्हणजे हाय सॅलरी. इतर ब्रांचेसच्या किंवा संधी जिकडे आपण पाहतो त्याच्यापेक्षा कम्प्युटर इंजिनिअरिंगला सॅलरी हाय आहे. म्हणजे जर फ्रेशर असेल तर त्यालाही 4 ते 10 लाख किंवा 12 लाखापर्यंत सॅलरी जरी मिळू शकते. पण त्या फक्त डिपेंड असते कंपनी कोणती आहे आणि मुलांकडे स्किल कसे आहेत. फ्रेशर पण 4 ते 10 लाखापर्यंत इझिली पॅकेज मिळू शकतात. जर त्याच्यापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर स्किल आणि कंपनी ही तशी लागते. आजकाल मार्केटमध्ये TCS किंवा त्याच्यासारख्याच खूप साऱ्या कंपन्या आहेत. Accenture असेल, खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या आय टी क्षेत्रात काम करतात आणि मुलांना संधी देतात. त्यामुळे मुलांना तेही खूप आकर्षित करतं. त्याच्या पुढचा पर्याय असतो, म्हणजे मुख्य कारण आहे फ्लेक्सिबिलिटी. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय? मुलांना काम करायला कोणत्या साईटवर जावं लागत नाही. कुठं दूर जावं लागत नाही. आता कोरोनात जसं आपण पाहिलं, आय टीमधल्या बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम करायला मिळत होतं. त्यामुळे घरी बसल्या आपला लॅपटॉप, आपल्या कम्प्युटर पीसीवर बसून मुलं ही कामं करत होती. त्याच्यामुळं हे कदाचित जास्त पगार देणारं असं वर्क आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काम करतानाही ते इझी जातं. त्याचबरोबर त्यांना वर्किंग आवर्स वगैरेची काही चिंता नसते. ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करू शकतात. आणखीन एक गोष्ट खुणवण्यासारखी आहे, ते म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि लॉजिक. आता क्रिएटिव्हिटी कशी? तर ह्या क्षेत्रातील लोकं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा ॲप, वेबसाईट ह्यासारख्या गोष्टी डेव्हलप करतात. त्यासाठी क्रिएटिव्हिटीची गरज लागते. त्याचबरोबर जर कोडिंग करायचं असेल, तर त्या मुलांकडे लॉजिकसुद्धा असणं गरजेचं आहे. त्यामुळे लॉजिक आणि क्रिएटिव्हिटी अशा दोन्हींनी परिपूर्ण असलेलं हे क्षेत्र आहे. त्यामुळे मुलं
याच्याकडे जास्त आकर्षित होतात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यांना ह्या ब्रांचचं फ्युचर हे खूप ब्राईट दिसतंय. म्हणून याला फ्युचर प्रूफ करियर म्हणू शकतो. पण जे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेणार असतील, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे ते व खूप सारी मुलं या कॉम्प्युटरकडे आकर्षित होत आहेत. आता हे झाल्या काही चांगल्या गोष्टी. पण आपण ह्याच्या काही मर्यादा बघूयात. जर त्यातली पहिली ड्रॉबॅक म्हणता येईल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं, तर त्याच्यामध्ये पहिला ड्रॉबॅक आहे, की सतत आपल्याला कॉम्प्युटरच्या पुढे बसावं लागतं. सतत आपल्याला बैठे काम म्हणून फिजिकल वर्क हे एका ठिकाणाहूनच करावं लागतं आणि सतत काम करताना स्ट्रेस, प्रेशर ह्या गोष्टी पण आपल्याला सहन करावं लागू शकतात. म्हणून हा एक त्यातला ड्रॉबॅक असू शकतो. दुसरा ड्रॉबॅक असतो, की सर्व मुलांना सुरुवातीला कॉम्प्युटरची आवड असो नसो, ते कॉम्प्युटरकडे आकर्षित होऊन ती ब्रांच घेतात. कोडिंग ही अशी गोष्ट आहे, की सगळ्यांना जमेल असं नाही. प्रोग्रामिंग हे सगळ्यांना जमतं असं नाही. त्याचबरोबर ज्याला मॅथ, लॉजिक किंवा अल्गोरिदम ह्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्यांना पुढे-पुढे जाऊन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कंटाळवाणे सुद्धा वाटू शकतं. त्याच्यामुळे आपण जर विचार न करता ही ब्रांच घेतलेली असेल, तर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो. सततचं संगणकावर चं काम हे विविध आजारांना पण निमंत्रित करू शकतं. म्हणून हा एक त्याच्यामधला ड्रॉबॅक असू शकतो. मग ह्या सगळ्या गोष्टी असल्या, तरीही जर तुम्ही मेहनत करायला तयार असाल, तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल, कोडिंग किंवा अ, नवीन-नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकायला आवडत असेल, तर तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी योग्य आहात. जर तुम्हाला इच्छा नाही, पण तुम्ही फक्त दुसरा घेतोय म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उतरत असाल, तर मात्र मग हा एक चुकीचा डिसिजन असू शकतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना एवढीच मला सांगणं आहे, की त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही स्वतःच्या आवडीने या सगळ्या गोष्टीचा विचार करून घ्यावी. कारण की यात फ्युचर तर आहे. फ्युचर त्याच मुलांना आहे जे टॉप राहतात, स्किल घेतात आणि टॉपचे कॉलेजेस असू द्या, टॉपच्या ज्या मेन सिटीतील टॉप कॉलेज आहेत, तिथे लवकर प्लेसमेंट होतात. म्हणून कुठल्याही अ, माहीत नसलेल्या कॉलेजमध्ये जरी तुम्ही कॉम्प्युटर ब्रांच घेतली, उद्या प्लेसमेंट नाही मिळालं, तर मग मात्र तुम्ही स्वतःला दोष देऊ शकता. तर त्यामुळं सर्वांना एवढी विनंती आहे किंवा सर्वांना एवढंच सांगणं आहे, की ब्रांच जरी कॉम्प्युटर घेत असाल, तरी ती त्या तरी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या. मला वाटतं तुमच्या मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तर मी आज दिली आहेत. जर या व्हिडिओमधून तुमच्या मनातील शंका दूर झाल्या असतील, तर आमचा व्हिडिओ लाईक करा, ह्याला शेअर करा आणि सर्वांना विनंती आहे, की आमचं चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असेच इतरही ब्रांचचे रिव्ह्यू किंवा त्याच्याबद्दलची माहिती मी ह्या चॅनलवरून तुम्हाला देतो. त्यामुळं हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच पोस्ट करू.